गौरी श्रीवास्तव हत्याकांड. सो हे गाइस, दिस इज विजय अँड वेलकम बॅक टू दी अनदर केस स्टडीड विथ मी. दिवस होता 2 फेब्रुवारी 2015चा. उत्तर प्रदेशमधील शहीनपात या भागामध्ये पोलिसांना एक पोतं भेटतं. जेव्हा पोलीस हे पोतं पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की हे जे पोतं आहे ना ते कचऱ्याचं पोतं आहे. त्याच्यानंतर पोलीस जेव्हा ते पोतं ओपन करतात तेव्हा त्यांना समजतं की या पोत्यामध्ये एका मुलीच्या शरीराचे तुकडे आहेत आणि ते जे तुकडे होते ना ते गौरी श्रीवास्तव या मुलीचे होते. तर इथेच आपल्याला हा प्रश्न पडतो की गौरीची हत्या कोणी केली असेल आणि तो आरोपी तिची हत्या करतो, तिच्या शरीराचे तुकडे करतो आणि ते तुकडे पोत्यामध्ये भरून जंगलामध्ये फेकतो. म्हणजे या दोघांमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे भांडण झालं असेल, पोलिसांना तो आरोपी सापडला असेल की नाही आणि नेमका तो आरोपी कोण होता. तर बघूया हे संपूर्ण हत्याकांड प्रकरण काय होतं, कोणी केलेली होती तिची हत्या, तो आरोपी पोलिसांना सापडला होता की नाही. परंतु त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून आपले पुढचे व्हिडिओ येणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. ही संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी आपल्याला उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या शहरामध्ये जावं लागेल. लखनौ या शहरामध्ये एक भाग आहे अमीनाबाद या नावाचा. या भागामध्ये एक कुटुंब राहत होतं, श्रीवास्तव कुटुंब. हे जे कुटुंब होतं ना एक छोटंसं कुटुंब होतं. म्हणजे यांच्या कुटुंबियामध्ये टोटल 3 सदस्य होती. एक होती गौरी श्रीवास्तव. गौरी श्रीवास्तवचे वडील होते शिशिर श्रीवास्तव आणि गौरीची आई होती तृप्ती श्रीवास्तव. आणि जे गौरीचे आई वडील होते ना त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि त्या दोघांना एकटीच मुलगी होती आणि ती म्हणजे गौरी. त्यामुळे त्यांनी लहानपणापासून गौरीवरती खूप जास्त प्रेम केलेलं होतं. तिचा लहानपणापासूनच खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केलेला होता आणि त्यातल्या त्यातच गौरी पण एकदम शांत स्वभावाची होती, मनमोकळ्या स्वभावाची होती आणि एकदम ना ती फ्री माइंडेड होती. आणि तिच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज झालं असल्यामुळे तिच्यावरती जास्त बंधनं नव्हती, त्यामुळे ती एकदम ना फ्री राहायची आणि अशा पद्धतीनेच ना हिचं बालपण गेलेलं होतं. आणि जेव्हा ही घटना घडलेली होती म्हणजेच जेव्हा तिची हत्या झालेली होती त्यावेळी ती ना लॉचा कोर्स करत होती आणि या कोर्समध्ये ना ती फर्स्ट इयरला होती. ज्यावेळी तिची हत्या झालेली होती त्यावेळी तिचं वय होतं 19 वर्ष. ही झाली त्यांच्या फॅमिलीची आणि तिच्याबद्दल थोडीशी माहिती. आता दिवस आला होता 1 फेब्रुवारी 2015चा, म्हणजे ज्या दिवशी हिची हत्या झालेली होती तो दिवस. 1 फेब्रुवारी 2015 या दिवशी गौरी तिच्या आईला सांगून निघते की मी थोडंसं देवाला जाऊन येते आणि दुपारी 12 वाजता ती तिचं घर सोडते. जेव्हा तिनं तिचं घर सोडलेलं होतं ना त्याच्यानंतर ती कुठे गेली आणि तिच्यासोबत काय झालं हे तिच्या आईला माहीतच नाही. दुपारी 12 वाजता निघलेली गौरी दुपारचे 2 वाजले तरी घरी येत नाही. त्याच्यानंतर गौरीची आई काय करते, तिला कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु ना ती कॉल रिसीव करत नसते. त्यामुळे तिच्या आईला ना थोडंसं टेन्शन यायला लागलेलं होतं की गौरी कॉल का रिसीव करत नाही. त्याच्यानंतर गौरीची आई काय करते, गौरीच्या बाबांना कॉल करते आणि संपूर्ण घटना सांगते की गौरी दुपारी 12 वाजता देवाला जाते म्हणून सांगून घरातून निघाले. आता 2 वाजले तरी ती घरामध्ये आली नाही, त्याचबरोबर ती कॉल पण रिसीव करत नाही. जेव्हा तिच्या आईने तिच्या बाबाला हे सर्व सांगितलं होतं त्याच्यानंतर तिचा बाबा पण तिला कॉल करण्याचा ट्राय करतो परंतु ना कॉल कोण रिसीवच करत नव्हतं. खूप वेळा प्रयत्न करून झाल्यानंतर फायनली गौरी ना कॉल उचलते परंतु या कॉलवरती गौरी बोलत नसते. तर त्या कॉलवरती ना एक मुलगा बोलत असतो आणि तो मुलगा गौरीच्या बाबांना सांगतो की गौरी आहे, आम्ही थोडंसं बाहेर फिरायला आलो आहे आणि गौरी संध्याकाळ 5 पर्यंत ना घरी येईल, तुम्ही कोणती काळजी करू नका. त्याच्यानंतर गौरीच्या बाबांना वाटतं की काय नाही, मित्रासोबत कुठेतरी ही फिरायला वगैरे गेली असेल तर 5 वाजेपर्यंत ती घरी येईल. त्यामुळे तिचे बाबा काय करतात, गौरीच्या आईला कॉल करतात आणि सांगतात काय नाही, गौरीनं कॉल रिसीव केला होता, समोरून कोणतरी मुलगा बोलत होता आणि ते कुठेतरी बाहेर फिरायला गेले. त्यामुळे तिच्या आईला जे टेन्शन आलेलं होतं ना ती पण थोडीशी फ्री होते. आता वाजलेले होते 5 वाजले तरी ती घरी परत आली नव्हती. त्यामुळे तिचे आई वडील काय करतात, परत तिला कॉल करण्याचा ट्राय करतात. परत रिंग होत असते परंतु समोरून ना कॉल रिसीव होत नसतो. त्याच्यानंतर जेव्हा तो कॉल रिसीव होत असतो समोरून एक मुलगा बोलत असतो आणि तो हेच सांगत असतो की गौरी इकडे बाहेर आलेली आहे आणि ती थोड्या वेळामध्ये घरामध्ये येईल. आता इकडे गौरीच्या आईवडिलांना थोडीशी शंका यायला लागलेली होती की तो समोरून जो कॉल रिसीव करतोय तो मुलगा गौरीकडे फोन देत नाही आणि तो स्वतः बोलतोय आणि तो सांगतोय गौरी
एवढ्या एवढ्या वेळेमध्ये घरी येईल. त्यांना म्हणजे थोडीशी शंका यायला लागलेली होती. त्याच्यानंतर ते वाट बघतच राहतात आणि 7 वाजता त्यांना गौरीच्या मोबाईलवरून एक कॉल येतो आणि त्या कॉलवरती पण तो मुलगाच बोलत होता. तो मुलगा गौरीच्या आईबाबांना सांगतो की गौरीची तब्येत ना खूप जास्त खराब आहे, त्यामुळे आम्ही तिला SGPGI या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले असं तो सांगतो. त्याच्यानंतर गौरीचे आईवडील त्या SGPGI हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे जाऊन बघतात, काउंटरमध्ये चौकशी वगैरे करतात. तिथे त्यांना समजतं की गौरी नावाची कोणतीच मुलगी हॉस्पिटलमध्ये अजून आलीच नाही. त्याच्यानंतर ते तिथे पण चौकशी करतात आणि तिथे त्यांना समजतं की गौरी नावाचं पेशंट ह्या हॉस्पिटलमध्ये आलं नाही. त्याच्यानंतर परत ते जेव्हा गौरीला कॉल करण्याचा प्रयत्न करतात ना, तेव्हा ते पाहतात गौरीचा मोबाईल ना स्विच ऑफ झालेला असतो. आता त्यांना ना खूप जास्त टेन्शन यायला लागलेलं होतं. सकाळपासून हे गौरीला बोलण्याचा प्रयत्न करत होते. समोरून एक मुलगा कॉल उचलत होता, परंतु तो ना फोन गौरीकडे देत नव्हता. आणि आता 7 वाजलेत. 7 वाजता त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालाय. त्याच्यानंतर ते खूप प्रयत्न करून बघतात आणि फायनली ते अमीनाबाद येथील पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि कंप्लेंट रजिस्टर करतात, गौरीची मिसिंग कंप्लेंट. पोलिसांना ते सांगतात गौरी दुपारी 12 वाजता आज घरातून निघाली होती. त्याच्यानंतर आम्ही तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला. समोरून एक मुलगा कॉल उचलत होता आणि आम्हाला माहिती नाही तो मुलगा कोण आहे. त्याच्यानंतर त्याने आम्हाला हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर गौरीचा मोबाईल ना स्विच ऑफ झालेला आहे. कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर पोलीस पण त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात. पोलिसांना पण वाटतं ती कुठेतरी बाहेर मित्रासोबत फिरायला वगैरे गेली असेल आणि ती घरी येईल. त्यामुळे पोलीस तिच्या आईबाबाला सांगतात तुम्ही घरी जा, आम्ही चौकशी करतोय. त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी 2015चा दिवस निघून गेलेला होता आणि दिवस आला होता आता 2 फेब्रुवारी 2015चा. रात्रभर तर गौरीच्या आईवडिलांना झोपच लागली नव्हती की गौरी अशी बेपत्ता कशी काय झाली, ती कुठे गेली, तिच्यासोबत काय झालं असेल किंवा तिनं असं कसं काय केलं असेल, ती आज घरी का आली नाही. 2 फेब्रुवारी 2015च्या दिवशी शहीनपाथ या एरियामध्ये काही लोक जात असतात. त्यांना ना त्या जंगलामध्ये काही कुत्रे एका पोत्याला ना म्हणजे खेचत असतात. जेव्हा ते लोक त्या पोत्याकडे बघतात ना, तेव्हा त्यांना दिसतं की त्या पोत्याला ना रक्त लागल्यासारखं दिसत असतं. त्यामुळे ते काय करतात, त्या कुत्र्याला ते लोक हाकलून लावतात आणि ते पोतं ना थोडंसं ओपन करून बघतात. जेव्हा त्या लोकांनी ते पोतं ओपन केलेलं होतं ना, तेव्हा ना त्या पोत्यामध्ये त्यांना माणसाच्या शरीराचे तुकडे दिसतात. त्याच्यानंतर ते लोक काय करतात, पोलिसांना कॉन्टॅक्ट करतात आणि सांगतात असं असं या जंगलामध्ये एक पोतं आहे आणि त्या पोत्यामध्ये असं माणसाच्या शरीराचे तुकडे आहेत. पोलीस लगेच या पॉईंटवरती पोचतात, येतात, सर्व इन्क्वायरी वगैरे करतात, पोतं ओपन करतात. त्यांना त्या पोत्यामध्ये ते एक हात भेटतो आणि एक पाय भेटतो. त्याच्यानंतर पोलिसांना हा प्रश्न पडला होता की या पोत्यामध्ये एक हात आहे, एक पाय आहे, परंतु त्या शरीराचा बाकीचा भाग कुठे आहे. त्याच्यानंतर पोलीस आसपासच्या भागामध्ये चौकशी करतात आणि परत थोड्याच अंतरावरती त्यांना एक दुसरं पोतं सापडतं. त्या पोत्यामध्ये गौरीचं त्यांना डोकं सापडतं, त्याचबरोबर जो शरीराचा दुसरा भाग आहे ना तो पण सापडतो. हे सर्व जे तुकडे होते ना ते वेगवेगळे होते, त्यामुळे ना पोलिसांना ती व्यक्ती कोण आहे हे ओळखता येत नव्हतं. त्याच्यानंतर पोलीस काय करतात, हे सर्व तुकडे गोळा करून रिअरेंज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवतात. हॉस्पिटलमध्ये जेव्हा या तुकड्यांची रिअरेंज केली जाते ना, तेव्हा त्यांना समजतं की हा जो मृतदेह आहे ना तो गौरीचा आहे आणि त्यांना समजतं की काल रात्री एक मिसिंग कंप्लेंट आलेली होती गौरी श्रीवास्तव या नावाची आणि त्याच्यानंतर त्यांना कन्फर्म होतं की हा जो मृतदेह आहे ना तो गौरीचाच आहे. त्याच्यानंतर पोलीस गौरीच्या आईवडिलांना कॉल करतात आणि सांगतात असा तुमच्या मुलीचा मृतदेह या भागामध्ये सापडला आहे. आता पोलिसांना हा मृतदेह तर कन्फर्म झालेला होता की हा जो मृतदेह आहे ना तो गौरीचाच आहे, परंतु पोलिसांना हा प्रश्न पडला होता की एवढ्या ब्रुटल पद्धतीने हिची हत्या कोण करू शकतो आणि नेमका हिचा आणि त्या आरोपीचा संबंध काय असेल, तो आरोपी कोण असेल आणि कोणता व्यक्ती कोणासोबत असं करण्याचा विचार तर कसा करू शकतो. त्याच्यानंतर पोलीस मिसिंग कंप्लेंटचं कन्व्हर्जन मर्डर केसमध्ये करतात आणि इन्व्हेस्टिगेशन करायला ना सुरुवात करतात. आता पोलीस पहिल्यांदा हे शोधण्याचा प्रयत्न करतात की तिच्या मोबाईलचं लोकेशन कुठे आहे, त्याच्यानंतर तिच्या मोबाईलवरती कोणाकोणाचे कॉल आले, म्हणजे इनकमिंग कॉल, आउटगोईंग कॉल असतील, आणि इन्क्वायरी करता करताच ते ना गौरीच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करतात आणि फायनली त्यांना ना गौरीचं लोकेशन सापडतं. गौरीचं पहिलं लोकेशन गौरी नाका या भागामध्ये आहे.
त्याच्यानंतर तिचं लोकेशन बदलून राजेंद्र नगर या भागामध्ये गेलेलं आहे। त्याच्यानंतर राजेंद्र नगर या भागामधून बदलून तिचं लोकेशन पुढे 7 वाजताच्या सुमारास तेलीबाग या भागामध्ये गेलेलं आहे। म्हणजे पोलिसांना आता समजलेलं होतं तिचं जे शेवटचं लोकेशन ट्रेस झालंय ना ते तेलीबाग या भागाचं आहे। आणि पोलिसांना शंका आलेली होती जे पण गौरीसोबत झालेलं आहे ना ते या तेलीबाग या भागामध्ये झालेलं आहे। पोलिसांना हे पण माहीत होतं की 7 वाजता तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता आणि गौरीचं लास्ट लोकेशन जे ट्रेस झालेलं होतं ना ते पण 7 वाजताचंच होतं। त्याच्यानंतर पोलीस काय करतात, गौरीच्या आईवडिलांना विचारतात की या तेलीबाग भागामध्ये कोण गौरीचा मित्र आहे का किंवा तुमचे कोण पाहुणे वगैरे आहेत का जेणेकरून ती तिकडे गेली असेल। परंतु गौरीचे आई बाबा सांगतात की तिकडे आमचे कोण पाहुणे वगैरे पण नाहीत आणि गौरीच्या तोंडून आम्ही कधी ना तेलीबाग या भागाचं नाव पण ऐकलं नाही। आता पोलिसांना हा प्रश्न पडला होता गौरीचा कोण तिकडे मित्र नाही, गौरीचे तिकडे कोण पाहुणे नाहीत तेलीबागमध्ये, म्हणजे ही गौरी नेमकी त्या भागामध्ये कशाला गेली होती। त्याच्यानंतर पोलिसांची जी इन्क्वायरी होती ना त्याची स्पीड वाढते आणि पोलीस ना वेगवेगळ्या भागातील CCTV फुटेज वगैरे चेक करायला सुरुवात करतात आणि त्यांना त्या CCTV फुटेजमध्ये फायनली गौरी श्रीवास्तव दिसते। ती ना चालत जात असते आणि चालता चालताच ना ती कोणासोबत तरी चॅटिंग करत असते म्हणजे मोबाईलवरती। त्याच्यानंतर पुढे काय होतं, थोडंसं पुढे गेल्यानंतर एक 2 व्हीलरवरती मुलगा येतो जो तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता। हा मुलगा येतो, त्याच्यानंतर गौरी त्याच्या बाईकवरती बसते आणि तिथून ना ते पुढे तेलीबागमध्येच आतमध्ये जातात। परंतु पोलिसांना जो CCTV भेटला होता ना त्याच्यामध्ये त्यांना समजलं होतं की हा जो मुलगा आहे ना त्याचं आणि या रेश्माचं काहीतरी संबंध आहे। त्या CCTV फुटेजमध्ये पोलिसांना बाईक तर दिसलेली होती परंतु त्या बाईकचा नंबर पोलिसांना त्या CCTV फुटेजमध्ये दिसला नव्हता। त्याचबरोबर त्या बाईकवरती जो मुलगा होता ना त्याचा चेहरा पण पोलिसांना ना त्या CCTV फुटेजमध्ये क्लिअर दिसत नव्हता। परंतु त्या CCTV फुटेजमध्ये त्या गाडीची कंपनी कोणती हे मात्र पोलिसांना समजलं होतं। त्याच्यानंतर पोलीस RTOची मदत घेतात आणि पोलीस त्या भागामध्ये अशा गाड्या किती लोकांच्या आहेत याची माहिती गोळा करतात आणि त्या गाडीचे फोटो वगैरे त्या तेलीबाग भागामध्ये लोकांना दाखवले जातात आणि त्या भागामधील काही लोक सांगतात ही जी गाडी आहे ना ती हिमांशू या नावाच्या मुलाची आहे। त्याच्यानंतर त्या हिमांशूची जेव्हा हिस्ट्री काढली जाते त्याच्याबद्दलची माहिती काढली जाते ना तेव्हा पोलिसांना समजतं की हा जो हिमांशू नावाचा मुलगा आहे ना तो या गौरीचा एक फ्रेंड होता। त्याच्यानंतर पुढची जी माहिती मिळणार होती ना ती या हिमांशूला अटक केल्यानंतरच मिळणार होती। म्हणून पोलीस हिमांशूला अटक करण्यासाठी हिमांशूच्या घरी जातात परंतु ना त्याच्या घराला कुलूप लावलेलं असतं। त्याच्या घराशेजारच्या लोकांना जेव्हा पोलीस विचारतात तेव्हा ते सांगतात की त्याचे आईवडील ना मुंबईला काही कामानिमित्त गेलेले आहेत आणि ते घराशेजारचे लोक सांगतात की काही दिवसापासून या घरामध्ये फक्त हा ना हिमांशू एकटाच राहत आहे। ॲक्च्युली हा जो हिमांशू नावाचा मुलगा होता ना तो राजस्थानमध्ये कॉलेजला होता परंतु या गौरीची आणि हिमांशूची ना एका कॉमन फ्रेंडद्वारे ना मैत्री झालेली होती। म्हणजे या दोघांनी एकमेकाला कधी बघितलं नव्हतं, ते दोघे एकमेकांना भेटलेले नव्हते, ते जस्ट ना व्हॉट्सअपवरती चॅटिंग करायचे आणि व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत करतच ना ते एकमेकांचे फ्रेंड झालेले होते। आणि यांचं जे फ्रेंडशिप होतं ना ते जवळजवळ 1-1.5 वर्षाचं फ्रेंडशिप होतं। आता ॲक्च्युली असं होतं जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं ही गौरी होती ना एकदम फ्री माइंडेड होती, मॉडर्न जनरेशनच्या मुली जशा असतात त्या पद्धतीने ती राहत होती। म्हणजे लगेच कोणासोबत पण मैत्री करायची, त्याच्यासोबत फिरायला वगैरे जायची आणि तिच्या ज्या पर्सनल गोष्टी वगैरे होत्या ना ती कोणासोबत पण शेअर करायची। तशीच ती गोष्टी ना या हिमांशूसोबत पण शेअर करायची, त्याच्यासोबत चॅटिंग वगैरे करायची आणि यांचं जे 1.5 वर्ष चॅटिंग होत होतं हे व्हिडिओ कॉल वगैरे करायचे। त्याच्यानंतर हा जो हिमांशू होता ना तो हळूहळू हिच्या प्रेमामध्ये पडायला लागलेला होता। त्याला काय वाटायचं ही जी गौरी आहे ना ती फक्त माझ्या एकट्यासोबतच चॅटिंग करते, माझ्यासोबतच बोलते, परंतु त्याला हे माहीत नव्हतं की तिचा स्वभाव आहे ना तसाच आहे आणि तिचा तो एकटाच फ्रेंड नव्हता, गौरीचे ना अजून खूप सारे फ्रेंड होते आणि त्या सर्वांसोबत पण गौरी ना तशीच बोलायची, त्या पद्धतीनेच बोलायची। म्हणजे तिच्या मनामध्ये ना या हिमांशूबद्दल असे प्रेमाची वगैरे काय भावना नव्हती, परंतु ह्याला असं वाटायचं। त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी 2015चा जो दिवस होता ना त्याच्या आधीच 1 आठवडा तो राजस्थानमधून इकडे लखनौमध्ये आलेला होता आणि हिमांशूचे आई वडील काही कामानिमित्त मुंबईला गेलेले होते, म्हणजे त्याच्या घरामध्ये ना कोणच नव्हतं।
त्यामुळे त्याला असं वाटलं की हाच एक चान्स आहे, गौरीला आपण घरामध्ये आणूया, आपलं घर वगैरे दाखवूया आणि तिला प्रपोज वगैरे करूया, आपल्या मनातील जे भावना आहेत त्या त्याच्या पुढे व्यक्त करूया, पुढे जे होईल ते बघता येईल. त्यामुळे ना तिला इम्प्रेस करण्यासाठी ह्याने एक प्लॅनिंग बनवलं होतं की गौरीला 1 तारखेला ना कॉल वगैरे करायचा आणि तिला आपलं घर दाखवण्यासाठी आणायचं. आता हे सर्व तर यांचं प्लॅनिंग झालेलं होतं. प्लॅनिंगनुसार गौरी तिच्या घरातून 12 वाजता निघालेली होती. तिच्या आईला मी देवळामध्ये देवाला जाऊन येते म्हणून सांगून. त्याच्यानंतर ती बाहेर येते आणि ह्याच्या गाडीवरती बसते. हे दोघे ना इकडे तिकडे थोडंसं फिरतात. त्याच्यानंतर हा हिमांशू गौरीला त्याच्या घरामध्ये घेऊन येतो. घरामध्ये घेऊन आल्यानंतर हे दोघे एकमेकाशी गप्पा मारतात. त्याच्यानंतर हा हिमांशू काय करतो, गौरीचा मोबाईल मागतो, म्हणजे त्याला गौरीचा मोबाईल बघायचा असतो आणि गौरी ना त्याला विरोध करत असते, म्हणजे ती मोबाईल देत नसते. त्याच्यानंतर तो हिसकावून गौरीकडून मोबाईल घेतो. त्याच्यानंतर तो गौरीला सांगतो मला तुझं व्हॉट्सअप चेक करायचं आहे, परंतु त्या मोबाईलला ना पासवर्ड असतो. त्याच्यानंतर प्रेशर देऊन गौरीकडून तो व्हॉट्सअपचं लॉक काढून घेतो आणि व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर जेव्हा तो बघतो की गौरीनं ना खूप मुलासोबत चॅटिंग केलेली असते, खूप मुलांना तिने स्वतःचे फोटो वगैरे सेंड केलेले असतात, म्हणजे काही फोटो असे असतात आपत्तीजनक पद्धतीचे. त्यामुळे हिमांशूला ना राग येतो. त्याला असं वाटायचं की गौरी फक्त माझ्यासोबतच असं बोलते, परंतु जेव्हा त्याने व्हॉट्सअपवरती हे सर्व बघितलं होतं ना तेव्हा त्याला एकदम राग आलेला होता. त्याच्यानंतर ना बोलत बोलतच या दोघांचं भांडण सुरू होतं आणि रागाच्या भरात हा हिमांशू काय करतो, गौरीचा ना गळा दाबतो. गळा दाबल्यानंतर ती पण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, इकडे तिकडे धावण्याचा वगैरे प्रयत्न करत असते, मोठ्याने आवाज करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ना यांच्या या धक्काबुकीमध्ये ती पडते जमिनीवरती पडल्यानंतर ना तिला थोडासा मार लागतो आणि ती ना बेशुद्ध होते. बेशुद्ध झाल्यानंतर एक घटना अशी घडते, ती बेशुद्ध झाल्यानंतर या हिमांशूला असं वाटतं की ह्याचा मृत्यू झालेला आहे, परंतु ॲक्च्युली ना तिचा मृत्यू झाला नव्हता या गौरीचा, ती फक्त बेशुद्ध झाली होती. आता ह्याला भीती वाटली होती की गौरीचा तर आपल्या हातून मृत्यू झाला, आता पुढे काय करायचं त्याला समजेना झालेलं होतं. त्याच्यानंतर तो त्याच्या एका मित्राला कॉल करतो आणि ही संपूर्ण घटना सांगतो. त्याच्यानंतर गाडी घेतो, तो बाहेर जातो, दारू वगैरे पितो दुकानामध्ये जाऊन. दारू पिल्यानंतर नशेमध्ये तो काय करतो, एका दुकानामधून करवत घेऊन येतो, सोबतच पोती पण घेऊन येतो. रूममध्ये आल्यानंतर ना तिचा जो मोबाईल होता तो गौरीच्या साईडलाच पडलेला होता आणि त्या मोबाईलवरती गौरीच्या आईवडिलांचे कॉल येत असतात. त्यामुळे तो कॉल उचलतो आणि गौरीच्या आईबाबांना सांगतो की काय नाही गौरी ठीक आहे, संध्याकाळपर्यंत ती घरी येईल. त्याच्यानंतर तो कॉल कट करत असतो आणि कॉल कट केल्यानंतर तो काय करतो, गौरीच्या शरीराचे ना तुकडे करतो, तिचा गळा कट करतो, हात वगैरे कट करतो, पाय वगैरे कट करतो, म्हणजे तिच्या शरीराचे ना वेगवेगळे तुकडे त्याने छोटे छोटे केलेले होते आणि पोत्यामध्ये भरलेले होते. तो हे सर्व तर करत होता, परंतु त्याला हे माहीत नव्हतं की ही गौरी आहे ना ती मृत्यू पावलेली नाही, ती फक्त बेशुद्ध झालेली आहे. परंतु त्याला हे सर्व काही समजलेलंच नव्हतं. त्याच्यानंतर त्याने पोत्यामध्ये तिचे तुकडे भरून ना त्या भागामधील जंगलामध्ये फेकून दिलेले होते. त्याच्यानंतर तो घरी येतो, सर्व रक्त वगैरे साफ करतो, पाण्याने फरशी वगैरे पुसून घेतो आणि रात्री झोपे जातो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच आहे की गौरीचे आई बाबा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतात आणि 2 तारखेला त्या जंगलामधील त्या पोत्यामध्ये तिच्या शरीराचे तुकडे पोलिसांना सापडतात. त्याच्यानंतर पोलिसांनी ना ह्याला अटक केलेली होती. त्याला अटक केल्यानंतर पोलीस त्याला विचारण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर तो सांगतो मी असं केलेलं होतं. त्याच्यानंतरची पुढची घटना तर मी तुम्हाला सांगितलीच आहे. तर अशा पद्धतीने ना ही घटना इथे समाप्त होते. आय होप तुम्हाला घटना समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. बाय.